हाय, आपण पुन्हा एकदा भेटतो नव्याने नवीन विषयासहित। बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ बनवलाच नाही आहे। थोडंसं मेनपासनं थोड्या वैयक्तिक कामांमध्ये काही सामाजिक कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे व्हिडिओ बनवायला तितकासा वेळ मिळाला नाही। पण आज आपण व्हिडिओ बनवतो आहोत, तोही पालकांच्या आग्रहास्तव ADHD मुलांविषयी व्हिडिओ बनवतो आहोत। पालकांचं असं म्हणणं आहे की ADHD मुलाचं डायग्नोसिस झाल्यानंतर पालकांनासुद्धा योग्य गायडन्स मिळणं खूप गरजेचं आहे की त्याच्यासोबत घरीसुद्धा कसं वर्तन असायला हवं, फॅमिली मेंबरचं पण वर्तन कसं असायला हवं, जेणेकरून मुलाचं संगोपन व्यवस्थित होईल, मूल पालकांच्याही आवाक्यात राहील, कंट्रोलमध्ये राहील। की जसं आपण ADHD मुलांविषयी आजपर्यंत माहिती घेतलेली आहे की ADHD मूल हे मनाचा राजा असतं, त्याच्या मनाला येईल जेव्हा जे येईल तेच त्याला करायचं असतं। बऱ्याच वेळा मूल ऐकत नाही, त्याचं दर दिवसाला बदलणारं वर्तन असतं। त्यामुळे खरंच ते मूल पालकांसाठी पण खूप चॅलेंजिंग असतं आणि थेरपिस्टसाठी पण तितकंच चॅलेंजिंग असतं। जसं की पालकांना मूल बराच वेळ घरी सांभाळायचं असतं, नुसतं सांभाळायचंच नसतं तर त्याचं संगोपन करायचं असतं, त्याला काहीतरी घडवायचं असतं, त्याच्यामध्ये बदल करायचे असतात। त्यामुळे सगळ्यात जास्त चॅलेंज, कारण ADHD मुलांचं बिहेवियर असं असतं की ते अपोजिट फोर्स लावतं कुठल्याही गोष्टीला। जी गोष्ट आपण सांगतो त्याच्या विरुद्ध त्याला ती गोष्ट करायची असते। त्यामुळे खरंच जास्त चॅलेंजिंग बिहेवियर ADHD मुलाचं असतं आणि जास्त चॅलेंजिंग मूल ADHD असतं, मग ते पालकांसाठी सुद्धा आणि थेरपिस्टसाठी सुद्धा। कुठलीच गोष्ट ते सहजासहजी मानत नाही किंवा करायला तयार होत नाही। ऑटिझममध्ये तरी मूल एकदा ट्रॅकवरती आलं की बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थित करायला लागतं, पण ADHD मुलाचं हे बदलणारं वर्तन जे आहे त्यामुळे चॅलेंजेस जास्त वाढतात पालकांसाठी सुद्धा आणि थेरपिस्टसाठी सुद्धा। त्यामुळे पालकांचं असं म्हणणं आहे की मूल लहान असतानाच जर आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं तर निश्चितच आम्ही मुलामध्ये बाकीचे बदल घडवण्यामध्ये मदत होईल, असं पालकांचं म्हणणं आहे। तर त्यांचंही म्हणणं बरोबर आहे। मग मूल कुठल्याही प्रकारातलं असू देत, माइल्ड असू देत, मॉडरेट असू देत, बॉर्डर लाईन असू देत, सिव्हिअरिटी मुलामध्ये असू देत ADHDची, पण त्याला या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत। त्याला सेन्सरी थेरपी आवश्यक आहे, त्याला ऑक्युपेशनल थेरपी आवश्यक आहे, त्याचं बिहेवियर मॉडिफिकेशन आवश्यक आहे, त्याला फाईन मोटार ग्रॉस मोटारवरती पण त्याच्या काम होणं गरजेचं आहे। आणि हे पण बघितलेलं आहे की जी बॉर्डर लाईन आणि माइल्ड मुलं आहेत की जी सामान्य शाळेमध्ये शिक्षण घेतात, ती मुलं बऱ्याच वेळा ओरली चांगली असतात पण रायटिंगमध्ये मूल मागे पडताना दिसतं। तर मग नंतर हे हळूहळू जेव्हा पालकांच्या लक्षात येतं की मूल लिखाण तितकंसं करू शकत नाही आहे, तर त्यावेळी बराचसा वेळ गेलेला असतो, मूल बरंच मोठं झालेलं असतं, वयाने 12, 13, 14 वर्षांचं मूल झालेलं असतं आणि त्यावेळी ते स्पेशल एज्युकेशनला अप्रोच होतात। तर त्यामुळे एवढा वर्षांचा तो लिखाणाचा जो गॅप असतो की मुलाचं लिखाण हे 2री, 3री, 4थीच्या मुलाइतकं असतं की जे मूल 14, 15, 16 वर्षांचं असतं। तर त्यामुळे तो गॅप भरून निघणं इतकंसं सोपं नाही आहे। त्यामुळे हे मी सांगेन की जर आपल्या लक्षात येतं पालक म्हणून की मूल लिखाणामध्ये मागे, तर निश्चितच स्पेशल एज्युकेशनची तिथे मदत घ्या। तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळालं तर मूल लिखाणामध्ये सुद्धा मागे पडणार नाही। बऱ्याच वेळा पालकांच्या या कंप्लेन असतात की मूल लहानपणी शाळेत जाण्यासाठी, सामान्य शाळेत जेव्हा मूल टाकलं जातं तर त्यावेळी भयंकर रडतं किंवा शाळेमध्ये बसत नाही, वर्गामध्ये बसत नाही मूल, शाळेमधनं भरपूर कंप्लेन येतात मुलाच्या। तर अशा वेळीसुद्धा जर स्पेशल एज्युकेशनची मदत घेतली, त्यावेळी त्याला जर सगळ्या थेरपीज जर त्याच्या नीडनुसार त्याला जर थेरपी मिळाल्या, मग ते माइल्ड बॉर्डर लाईन मुलं असू देत, माइल्ड असू देत किंवा कुठलंही मुलं असू देत ADHD, तर या थेरपीज त्याला जर मिळाल्या योग्य वयात योग्य वेळी तर निश्चितच मुलामध्ये चांगले बदल होतील। आणि जेव्हा मूल वयात येतं त्यावेळी त्याचे अजून प्रॉब्लेम वाढलेले असतात, काही मुलं भयंकर ॲग्रेसिव्ह झालेली असतात वयात आलेली मुलं, तर त्यावेळी मूल अगदीच आवाक्याच्या बाहेर जाणार नाही, आपल्या हातातून जाणार नाही किंवा खूपच अनकंट्रोल बिहेवियर मुलाचं असेल। तर असं न होता जर आपण त्याला लहानपणीच जर या सगळ्या थेरपीचा त्याच्यावरती स्पेशल एज्युकेशनच्या थेरपीज अप्लाय केल्या तर मुलामध्ये
वयात आल्यानंतर ते मूल आपल्या थोडंसं कंट्रोलमध्ये राहील, ऐकण्यात राहील मूल. ज्या 100% त्रास आत्ता आपल्याला आहे मुलाचा, तर तो कुठेतरी 80%वरती येईल, 90%वरती येईल. तर या थेरपीज घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच पालकांसाठी जे गायडन्स असतं, मग ते फॅमिली मेंबर्स, फक्त पालक म्हणून नव्हे, आई वडीलच नव्हे, तर फॅमिलीमध्ये असणारे आजी आजोबा असू देत, भावंड बहीण भावंड असू देत, त्यांचं पण वर्तन मुलांसोबत कसं आहे हे पण खूप मॅटर करतं. तर बऱ्याच अंशी आजी आजोबा मुलांचे खूप लाड करतात, त्यामुळे मुलांचा कल हा आजी आजोबांकडे असतो. पण हे पण आम्ही सांगू की मुलांचे अननेसेसरी लाड करायला नको, की जिथे मूल त्याची प्रगती खुंटेल आपल्या कुठल्या सवयीमुळे किंवा आपण लावलेल्या आपण केलेल्या लाडामुळे जर मुलाची प्रगती जर खुंटत असेल तर असे लाड करू नका. मग ते घरामध्ये वडील असू देत किंवा आजी आजोबा असू देत किंवा अजून कुणी असू देत. हे पण आम्ही जेव्हा मूल आमच्याकडे ADHD असतं आणि त्याचे फॅमिली मेंबरमधनं आम्हाला असं जाणवतं की अडचणी आहेत, घरामध्ये कुठेतरी काहीतरी त्याच्यासोबत वर्तन योग्य होत नाही आहे, की जे आम्ही मेहनत घेतो आणि पाहिजे तसा रिझल्ट येत नाही, मग कुठे काय चुकतं आहे हे जेव्हा आपण तपासतो तेव्हा फॅमिलीमधनं कुठेतरी आम्हाला ही माहिती मिळते की मुलाचे लाड करतात आजी आजोबा असू देत किंवा वडील असू देत. तर त्यावेळी आम्ही त्यांना बोलवून ही काउन्सिलिंग करत असतो की कुठे केव्हा आणि कसे मुलाचे लाड करायला पाहिजे. कारण ADHD मूल हे खूप स्मार्ट असतं. जे लोक त्याचं ऐकतात त्यांना ते जास्त ऐकवतात आणि जे लोक ऐकत नाही त्यांचं बरोबर ते ऐकतात. त्यामुळे त्याच्यासोबत असणारं वर्तन हे स्ट्रिक्ट पण असायला लागतं ADHD मुलासोबत. म्हणून आम्ही फॅमिली मेंबर्सला आणि आम्हीसुद्धा थेरपिस्ट म्हणून मुलाचं वर्तन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी या सगळ्या टेक्निक्सचा वापर करत असतो आणि फॅमिलीलासुद्धा सांगत असतो की त्याच्यासोबत घरीसुद्धा कसं वर्तन असायला पाहिजे. तर ह्या सगळ्या टेक्निक्स आम्ही अप्लाय करतो आणि पालकांनासुद्धा सांगत असतो. तर या टेक्निक जर आपण योग्य मुलांवरती अप्लाय केल्या, योग्य वेळी योग्य वयामध्ये मूल आपल्या कंट्रोलमध्ये आलं तर निश्चितच पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मूल लिखाणामध्ये मागे आहे तर ते पण प्रॉब्लेम आपण जर अगोदरच सॉल्व्ह केले, त्याच्या मुळाशी जाऊन मूल का मागे आहे हे जर शोधून काढलं आणि त्याच्यावरती काम केलं तर निश्चितच मुलाचे रायटिंग इश्यूसुद्धा सॉल्व्ह होतील. बाकी बिहेवियर प्रॉब्लेम जर मुलाचे आहेत ते पण लहानपणामध्ये जर आपण कंट्रोलमध्ये केले तर पुढे मूल आपल्या बऱ्यापैकी ऐकण्यामध्ये राहील. तर हे मी मार्गदर्शन करेल पालकांना असेल किंवा फॅमिली मेंबरला असेल. तर अशा प्रकारे आपण आज ADHD मुलांविषयी माहिती घेतलेली आहे. मूल कसं चॅलेंजिंग असतं आणि त्याच्या चॅलेंजेसवरती कसं ओव्हरकम करायचं असतं याविषयी आपण जाणून घेतलेलं आहे. इथे थांबूया. धन्यवाद.